नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। बघा बऱ्याच वेळेस आपल्या म्हणजे शिलाईतून भरपूर असं म्हणजे कतरण उरत असतं। तर इथं बघा मी त्याच कतरणावरून बघा अशा 2.5 इंचाच्या बघा अशा पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। तुम्ही म्हणजे मोठ्या जरी काढ तरी चालतील। आणि इथं बघा मी एक पेपर घेतलेला आहे आणि आपल्याला हवं त्या साईजचं बघा आपण असा गोल आखून घ्यायचा आहे। छोटा मोठा आपण पाहिजे त्या आकाराचा आपण बघा इथं आज पायदान म्हणजे बघा आहे म्हणजे पाय पुसण्यासाठी काटा घेतो नाही ते बघा दाखवलं म्हणजे माझ्याकडे मोठा पेपर नाही होता त्याच्यामुळे मी छोटा पेपर घेतला आहे। पण तुम्ही मोठा घेऊ अंदाजाने पण घेऊ शकता। बघा दाखवायसाठी तुम्हाला मी छोटा दाखवला आहे पण पाय पुसाने एकदम मोठा पण तुम्ही बनवू शकता। तर बघा असं गोल मी कट करून घेत आहे। आपल्या छोट्या छोट्या तुकड्यांपासून खूप छान अशा वस्तू तयार होतात। बघा आपण हे फेकून देतो त्या, पण बघा मी कधीच फेकून वगैरे देत नाही। आता इथे बघा मी फोल्ड करून घेतला आहे। आता त्याचा एक भाग बघा काढून घ्यायचा आहे म्हणजे आपण आणि आपल्याकडे तुकडे म्हणजे छोटे आहेत मोठे नसल्यामुळं तर छोटे छोटे तुकडे जोडून आपण कलर कॉम्बिनेशन पण करू शकतो। तर माझ्याकडे कसं ते कतरणमध्ये उरलेलं आहेत म्हणजे सगळे कापडं वेगवेगळे आहेत। पण तुमच्या समजा 2 काही असेल तर चादर वगैरे 2 असं घेऊ शकता तुम्ही। त्याचं पण कलर कॉम्बिनेशन पण खूप छान होतं आणि दिसायला पण खूप छान होतं। बघा इथलं एक पीस घेतलेला आहे बघा मी इथे बघा त्याच्यातून मी ते पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत ते दाखवते तुम्हाला। या अशा आपण एकदम म्हणजे लांब केलं तर आपण जास्त तुकडे जोडायची गरज येणार नाही। इथे बघा मी 2.5 3 इंच असे या पट्टे हे केले। आता त्या पूर्ण आपण आता जॉईन करून घेते मी मशीनवरती। सुईची उलटी बघून घ्यायची आहे या पद्धतीने बघा दाखवल्याप्रमाणे। सुईच्या याच्यावर उलटी ठेवायची एक पट्टी, पुन्हा सुईच्या याच्यावर उलटी एक ठेवायची। असं करत करत आपण या पट्ट्या जोडून घ्यायच्या। याची लांबी कमीच आहे, तुम्ही जास्त घेतली तर म्हणजे तुम्हाला हे करायची गरज येणार नाही। अलग अजून जास्त एक्स्ट्रा म्हणजे तुकडे अजून जोडायची गरज येणार नाही। तर या पद्धतीने बघा सगळ्या मी आता जोडून घेते आणि दाखवते तुम्हाला कशा कट करायच्या ते। बघू शकता आता माझ्या बघा पट्ट्या वगैरे जोडायच्या झालेल्या आहेत। बघा खूप छान असं मोठंसं कापड तयार होतं बघा। तर आपण या पद्धतीने बघा असे ठेवून ठेवून ना पूर्ण कट करून घ्यायची आहे। आपण आता 4 पीस कट करणार आहेत, तुम्ही 6 वगैरे पण करू शकता जेवढं आपल्याला म्हणजे साईज पाहिजे असेल त्या पद्धतीने। या पद्धतीने बघा असे ठेवून ठेवून मी, कारण आपण एका वर्तुळाचे 4 भाग केले तर त्याच्यामुळं मी इथं 4च करणार आहेत। आपण 6 असे म्हणजे जास्त पण करू शकतो। आणि मी गोल वर्तुळ बनवणार आहे म्हणून ते असं घेतलेलं आहेत बघा। चला तुम्हाला दाखवते कसं वगैरे जोडायचं वगैरे ते पण दाखवते। आणि जे बाकीचे एक्स्ट्रा उरलेलं असतं बघा बारीक कतरण ते आपण आतमध्ये टाकणार आहेत। मग 3 झाले आहेत, एक कमी आहे त्याच्यामुळे आता परत एक जोडून घेते मी बघा 4 तयार करून घेतलेले आहेत। तर इथं बघा असे एक सुईचं ठेवायचं आणि एक उलटं ठेवायचं आणि जे म्हणजे कमी भाग आहे तो मध्य भाग यायला पाहिजे आपला आणि जो राऊंड आहे ते कडाने म्हणजे जसं आपण पेपर कटिंग केलं त्याचप्रमाणे बघा जोडायचं आहे। एकदम लहान लहान तुकड्यापासून आपण खूप छान अशा मजबूत असं म्हणजे कायमस्वरूपी वापरण्यात येईल अशा वस्तू आपण बघा कतरांपासून बनवत आहे। इथं बघा आता हा एक जोडून घ्यायचा
आता परत राहिलेला भाग हा इकडच्या वर्तुळाला जोडायचा. हे बघा असं करून ना. आणि तुम्ही डबल डबल पण शिलाई मारू शकता. मी शिलाईचे थोडंसं टीप म्हणजे लहान केलं आहे, एकदम टाकीजवळ केलं आहे, एकदम बारीक सारखे, म्हणजे पुन्हा पुन्हा शिलाई मारायला नको. बघा थोडासा राऊंड शेप देऊन घेते, थोडंसं म्हणजे एक्स्ट्रा असं वाकडं तिकडं झालेलं. तर इथं बघा आता आपण खाली एखादी जुनी चादर वगैरे बघा काय असतं ना आपल्याला पडलेलं, ते आपण घेऊ शकतो. जुना कापड वगैरे असेल ते पण चालतील जुन्या कपड्यांचे. इथे बघा माझ्याकडे फाटलेली चादर होती, कारण याच्यातून बरंच काही बनवलं मी. तर बघा आता याच्यामध्ये आपण थोडंसं जे आपलं कतरण वगैरे असतं, आपल्याला जर जाड पाहिजे असेल तर ते ठेवू शकतो. हे बघा हेच उरलेलं मी कतरण त्याच्यामध्ये ठेवत आहे. म्हणजे जाड होईल असं पाय पुसण्यासाठी. आता बघा आपण कडाकडाने शिलाई मारून घ्यायची. कपडे वगैरे काय सरकत नाही, काय नाही, खूप छान होतं आणि दिसायला पण गोल खूप छान दिसतं. आणि 2 कलरचा ग्लास अजून छान दिसला असतं. मध्ये पण आपण शिलाई मारून घेऊ, म्हणजे आपलं जे कतरण वगैरे आहेत ते सरकणार नाही, एका जागेवरतीच राहील. गोल गोल शिलाई मारून घेऊ आपण. हे बघा मशीन अशी गोल म्हणजे फिरवायचं, ते फक्त पाय पुसणंच. आणि तो दोरा कट करून घेतलेला आहे. आणि इथं बघा आता कडला आपण एक पायपिंग करू. 2.5 ते 3 इंचाचं कापड घेतलेलं आहे बघा मी पायपिंगसाठी. पूर्ण साईडला असं राऊंडमध्ये लावून घ्यायचं. तुम्ही छोटी जरी पायपिंग केली तरी चालेल, पण होता माझ्याकडं कापड उरलेला असं म्हणजे पडलेला, म्हणून मी मोठी घेतली. आणि आपली ची साईज पण वाढेल, असं पाय पुसण्याची साईज पण वाढेल, म्हणजे मोठी पायपिंग केली थोडीशी. तर आता बघ थोडंसं फोल्ड करायचं आणि शिलाई मारून घ्यायची. खूप सोपं आहे आणि खूप लवकर असं तयार होतं, जास्त वेळ पण लागत नाही. आणि दुकानातले पाय पुसणे आपण तिथं एका साईडने उचले ते सगळं उसतं जात्या, पण हे अजिबात उसत वगैरे काय नाही, खूप छान होतं आणि धुवायला पण खूप छान. आणि आपण हे स्वतः बनवलं असल्यामुळं खूपच छान वाटतं. इथं आता माझी साईडला पण शिलाई मारायची झालेली आहेत. आणि बघा मध्ये मी एक छोटंसं वर्तुळ मध्यभागी लावणार आहेत. आपल्याकडं म्हणजे आसन ते कापडाचं, हे मला एकदम छोटं वाटत होतं म्हणून मी दुसरं घेतलं बघ कापड होतं पडलेलं. हे बघा एक चौकोन होता छोटासा, त्याला राऊंड शेप देऊन घेतला. आणि साईडने आपण त्याला बघा आता कडाकडेने शिलाई मारून घ्यायच्या. कलरफुल दिसण्यासाठी लावलं, नाही लावलं तरी चालेल, कारण आपण हे पूर्ण शिलाई वगैरे मारून चांगलंच केलेलं आहे, पण छान दिसण्यासाठी मी लावत आहे. आणि तुमच्याकडे सेम एक कलर असेल तर एक कलरचं पण करू शकता तुम्ही, पण इथं तुकड्यांपासून केलेलं आहे तुम्ही. इथं बघा आपलं बघा पाय पुसणं बघा तयार झालं आहे. कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये.